हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं YT स्टडी AK या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे त्या विषयावर चर्चा करण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घेऊ शकता. नवीन माहितीसाठी तुम्ही ते जॉईन करू शकता. तर मित्रांनो, SSC GD बद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर मित्रांनो, खूप काही गोष्टी आहेत. तर मित्रांनो, बऱ्याच मुलांच्या कमेंट आलेल्या आहेत. सर मला 95 मार्क आहेत, त्यानंतर 100 आहेत, त्यानंतर 80 आहेत आणि मी वेगवेगळ्या कास्टमधून आहे, त्यानंतर मी जनरल एरियामधून आहे. पहिल्यांदा मी सांगणार आहे की फिजिकलची प्रोसेस कशी असणार आहे, त्यानंतर कट ऑफ तुमचा कितीपर्यंत जाणार आहे, त्यानंतर कट ऑफ कसा राहील, नॉर्मलायझेशन किती मार्काचं होणार आहे. तर मित्रांनो, या विषयावर आपण चर्चा करायच्या अगोदर पहिल्यांदा आपण एक नवीनच SSC GDने नोटीस जाहीर केली. त्यामध्ये काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो, SSC GDची भरती म्हणजे 2024च्या अगोदर मित्रांनो ज्याचं जे फिजिकल होतं ते मित्रांनो CRPF घेत होतं. तर मित्रांनो, आता CRPF घेणार नाही आहे मित्रांनो. आता ITBP म्हणजेच हे बघा, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस ही आता तुमचे फिजिकल कंडक्ट करणार आहे. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असा आहे, ज्यावेळेला SSC GDमध्ये काही बदल होतात त्यावेळेला मेरिट खूप कमी जातं. तर माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या मित्रांना माझं सांगणं आहे, ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनासुद्धा फिजिकलसाठी क्वालिफाय होणार आहे. तर मित्रांनो, परत ऐका, ज्यांना कमी मार्क आहेत ते सुद्धा फिजिकलला क्वालिफाय होतील आणि मित्रांनो फायनलपर्यंत पण पोहोचतील. कारण मित्रांनो, आजपर्यंत SSC GDचा इतिहास आहे, ज्या वेळेला SSC GDच्या भरतीमध्ये काही बदल होतात त्यावेळेला मेरिट कमी जातं. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचा उद्देश तर इथं स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बघा, पहिल्यांदा आपल्याला 5 किलोमीटर असं रोडवर पळवलं जात होतं. तर मित्रांनो, आता तुम्हाला सर्कलमध्ये पळवलं जाणार आहे, म्हणजे गोल स्वरूपात पळवलं जाणार आहे, जसं आपल्या पोलीस भरतीला काही जिल्ह्यामध्ये पळवलं जातं. तर मित्रांनो, आणि दुसरा खूप महत्त्वाचा बदल त्यांनी काय केलेला आहे, तर मित्रांनो बघा, तुमच्या पायामध्ये जी चिप असणार आहे, म्हणजे ते तुमचं टायमिंग सांगणार आहे, ती चिप असणार आहे तुमच्या पायामध्ये. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला ॲक्युरेट म्हणजे इकडं तिकडं 2-3 सेकंदसुद्धा तुम्हाला समजा एखादा मुलगा 24 मिनटं 2 सेकंदात आला तर मित्रांनो SSC GD घेत होती पहिलं, पण आता तसं होणार नाही मित्रांनो. त्यामुळे ॲक्युरेट तुमचं टायमिंग जमून आलंच पाहिजे, तुमचं 5 किलोमीटरचं प्रॅक्टिस चांगलंच पाहिजे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्हाला मी कालच सांगितलं की 2025ची जी भरती आहे ती मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये चालू होईल. आणि मित्रांनो, ज्या मुलांना खूपच कमी, मी मित्रांनो म्हणतोय 60-70 मार्क आहेत, त्यांनी तर फिजिकलची आता तयारी करणं योग्य नाही आहे. तर मित्रांनो, ज्यांना चांगला स्कोर आहे त्यांनी करू शकता. तर मित्रांनो बघा, SC आणि STच्या मुलांना मित्रांनो जर 80+ मार्क असतील आत्ता, तर मित्रांनो त्यांनी फिजिकलची तयारी केली तरी चालेल. त्यानंतर मित्रांनो बघा, OBC, तर मित्रांनो जर तुम्ही 85+ असाल OBC, तर मित्रांनो 85च्या पुढे तुम्ही तयारी करू शकता. 100% तुमचं फायनल लिस्टला नाव येणार. कारण मित्रांनो, आता SSC GDमध्ये मोठा बदल केलेला आहे ग्राउंडमध्ये. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंड चांगलं नसतं, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा पेपरच चांगला असतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, ग्राउंडची तयारी चांगली करायची आहे. आणि मित्रांनो, ओपनमधली जर मुलं असतील तर मित्रांनो बघा, 90+ ज्यांना मार्क आहेत त्यांनी मित्रांनो फिजिकलची तयारी करायची आहे. तर मित्रांनो, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो. जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता मित्रांनो, राहिला विषय कसला, तर मित्रांनो बघा, मध्य प्रदेशमध्ये सध्या पोलीस भरतीची जाहिरात आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात आहे. त्यानंतर मित्रांनो दिल्ली पोलीस ती पण जाहिरात आहे. त्यानंतर MTSची जाहिरात पडलेली आहे मित्रांनो, SSC MTSची. तर मित्रांनो, ह्या ज्या भरत्या आहेत मित्रांनो, ह्यासुद्धा या SSC GDच्या रिझल्टला म्हणजेच कट ऑफला कारणीभूत ठरणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला एकदम बिंदास्त राहायचं आहे. यावर्षी तुम्ही 100% फौजी होणार आहात. तर मित्रांनो, तुम्हाला जर कमी स्कोर असेल तर तुम्ही 100% मित्रांनो फिजिकलची तयारी करू शकता. मी तुम्हाला मित्रांनो 100% सांगतो, ज्या मुलांचं कमी मार्क आहेत ते सुद्धा यावेळेला SSC GDमध्ये भरती होणार आहेत. तर मित्रांनो, ह्या 4 गोष्टी आहेत बघा कारणीभूत. MP पोलीस, महाराष्ट्र पोलीस, दिल्ली पोलीस आणि मित्रांनो MTSची भरती आता लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो RPFची भरतीसुद्धा आता लागलेली आहे. तर मित्रांनो, RPFची जी भरती आहे ती मित्रांनो आता सुरू होईल. त्यामुळे मित्रांनो SSC GDचा कट ऑफ खूपच कमी लागणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो SSC GDने जो बदल केलेला आहे त्यामुळे तर खूपच कट ऑफ कमी लागणार आहे. तर मित्रांनो, ही जर लेवल तुम्ही असाल SC ST 80+, SC मित्रांनो 85+, EWS, त्यानंतर बघा, आणि हे तुमचे ओपनमधले विद्यार्थी 90+. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, या गोष्टी लक्षात घेऊन मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, चांगला अभ्यास पण करायचा आहे. ज्या मुलांना कमी मार्क आहेत त्यांनी अभ्यास करायचा आहे चांगला. आणि मित्रांनो, महाराष्ट्रात जी पोलीस भरती चालू आहे तिकडे मित्रांनो जी मुलं म्हणजे 100% प्रयत्न करत आहेत पोलीस भरतीला, ती काही इकडे वळणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला खूप सारा चान्स आहे. आणि मित्रांनो, 100% तुम्ही भरती होणार असं तुम्ही तुमच्या मनामध्ये धरा, तरच तुमचं काम होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.